बेड मेकिंग. रुग्णाच्या म्हणजेच पेशंटच्या आरोग्य स्थितीनुसार बेड बनवणे म्हणजेच बेड मेकिंग. हॉस्पिटलमध्ये दररोज सकाळी पेशंटचा बेड व्यवस्थित लावणे आवश्यक असते. बेड अस्वच्छ किंवा अस्ताव्यस्त असल्यास बेड मेकिंग करणे गरजेचे असते. या व्हिडिओमध्ये आपण बेड मेकिंग कसे करायचे ते पाहू. बेड मेकिंगची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत. रुग्णासाठी आरामदायी, स्वच्छ व व्यवस्थित बेड करणे, बेडवर सुरकुत्या नसतील याची काळजी घेणे व बेड स्वच्छ ठेवणे, रुग्णाला आवश्यक तेवढी विश्रांती देणे, बेड सोरचा धोका कमी करणे, रुग्णाला सुरक्षित वाटेल अशी वातावरण निर्मिती करणे, रुग्णाला शांत झोप लागेल अशी सुविधा देणे, रुग्णाचे आजारपण आणि त्याच्या लक्षणांवर आधारित बेड मेकिंग करणे. बेड मेकिंग करण्याचे 2 प्रकार आहेत. सर्जिकल बेड, ऑपरेशन करायचे आहे अशा रुग्णांसाठी, नुकतेच ऑपरेशन झालेले आहे अशा रुग्णांसाठी किंवा गंभीर दुखापत झालेल्या रुग्णांसाठी त्यांच्या गरजेनुसार तयार केलेल्या बेडला सर्जिकल बेड म्हणतात. मेडिकल बेड, फक्त औषधांवर अवलंबून असलेल्या रुग्णांसाठी बनवलेल्या बेडला मेडिकल बेड म्हणतात. मेडिकल बेडचे 2 प्रकार असतात. अनऑक्युपाइड बेड, नवीन रुग्ण ऍडमिट होण्यापूर्वी तयार केलेल्या बेडला अनऑक्युपाइड बेड म्हणतात. ऑक्युपाइड बेड, रुग्ण बेडवर असताना तयार केल्या जाणाऱ्या बेडला ऑक्युपाइड बेड म्हणतात. बेड मेकिंग साठी लागणारे साहित्य पाहू. मोठा ट्रे, गादी किंवा मॅट्रेस, बॉटम शीट किंवा बेडशीट, टॉप शीट, उशी आणि उशीचे कव्हर, मॅकिनटॉश, ड्रॉ शीट, चादर किंवा ब्लँकेट, किडनी ट्रे, पेपर बॅग, नॅपकिन, हँड ग्लोव्स, हँड सॅनिटायझर. अनऑक्युपाइड बेड. चला आता नवीन रुग्णासाठी बेड तयार करण्याची प्रक्रिया समजून घेऊ. बेड तयार करण्याआधी तुमचे हात स्वच्छ धुवा. सर्व साहित्य जमा करा आणि हँड ग्लोव्स घाला. योग्य रुग्णाचा बेड योग्य ठिकाणी तयार करा. सुरुवातीला कॉट आणि गादीचे डस्टिंग करा, म्हणजेच धूळ झटकून घ्या. हात पुन्हा सॅनिटाइज करा. गादीवर बॉटम शीट टाकताना सर्व कोपरे उघडा. डोक्याकडील बाजूने गादी खाली खोचायला सुरुवात करा. गादीच्या कोपऱ्यांवर बॉटम शीट घालताना 45 अंशाच्या कोनात दुमडून गादी खाली खोचा. त्यानंतर पायाच्या बाजूने बॉटम शीट घट्ट ताणून गादी खाली खोचा आणि कोपऱ्यांवर 45 अंशाच्या कोनात होल्ड करा. गादीच्या मध्यभागी मॅकिनटॉश अंथरा आणि त्यावर ड्रॉ शीट टाका, ज्यामुळे मॅकिनटॉश पूर्णपणे झाकला जाईल. त्याची उजवी बाजू गादी खाली खोचा. मग डाव्या बाजूने बॉटम शीटचे वरच्या आणि खालच्या बाजूचे कोपरे 45 अंशाच्या कोनात दुमडा आणि गादी खाली खोचा. मॅकिनटॉश आणि ड्रॉ शीटही डाव्या बाजूने गादी खाली खोचा. टॉप शीट व्यवस्थितपणे संपूर्ण कॉटवर पसरा. वरच्या बाजूने 9 ते 12 इंच जागा मोकळी सोडा आणि खालच्या दोन्ही बाजूंनी टॉप शीट 45 अंशाच्या कोनात दुमडून गादी खाली खोचून घ्या. त्याच पद्धतीने ब्लँकेट टॉप शीटवर पसरवा आणि खालच्या दोन्ही बाजूंनी 45 अंशाच्या कोनात दुमडून गादी खाली खोचा. नंतर टॉप शीटच्या वरच्या भागातील मोकळा भाग ब्लँकेटसह व्यवस्थित दुमडा. उशीला कव्हर घालून ती डोक्याच्या बाजूला ठेवा. कव्हरचा उघडा असलेला भाग विरुद्ध दिशेला ठेवा. हँड ग्लोव्स काढून हात स्वच्छ धुवा. जर रुग्ण कॉटवर नसेल तर बेड स्वच्छ राहण्यासाठी त्यावर काउंटर पेन किंवा चादर अंथरून ठेवा. ऑक्युपाइड बेड. आता रुग्ण कॉटवर असताना बेड तयार करण्याची प्रक्रिया पाहू. सर्वप्रथम तुमचे हात स्वच्छ धुवा आणि नीट पुसून घ्या. लागणारे सर्व सामान घ्या आणि ते योग्य क्रमाने ठेवा. जर रुग्ण शुद्धीत असेल तर त्याला या प्रक्रियेची माहिती द्या. हँड ग्लोव्स घाला.
रुग्णाच्या प्रायव्हसीची काळजी घ्या. त्यांच्या अंगावर एक पातळ चादर टाका आणि एका कुशीवर वळण्यास सांगा. बॉटम शीटचे सर्व कोपरे सैल करा. त्यानंतर ती दुमडून एका बाजूला घ्या. नवीन बॉटम शीट घ्या आणि बरोबर अर्धी दुमडून घ्या. बेडच्या वरच्या बाजूने सुरुवात करून गादीच्या वरच्या आणि खालच्या बाजूवर बॉटम शीट व्यवस्थित अंथरा. दोन्ही कोपरे 45 अंशाच्या कोनात दुमडून गादीखाली नीट खोचा. बॉटम शीटचा अर्धा भाग रुग्णाच्या पाठीच्या बाजूला दुमडून घ्या. मॅकिंटॉश आणि ड्रॉ शीट देखील बॉटम शीट प्रमाणेच अंथरा आणि त्याची उजवी बाजू गादीखाली खोचा. त्याचा अर्धा भाग रुग्णाच्या पाठीच्या बाजूला दुमडून घ्या. आता रुग्णाला दुसऱ्या कुशीवर व्हायला सांगा. जुन्या शीट्स काढा आणि डर्टी लिनेन बॉक्समध्ये टाका. स्वच्छ बॉटम शीट दुसऱ्या बाजूने नीट खेचा. ती पूर्णपणे अंथरली गेली पाहिजे अशा पद्धतीने ओढून घ्या. वरून खालच्या बाजूला व्यवस्थित गादी खाली खोचा. दोन्ही कोपरे 45 अंशाच्या कोनात दुमडून गादी खाली खोचा. मॅकिंटॉश आणि ड्रॉ शीटही दुसऱ्या बाजूने खेचून गादी खाली खोचा. आता रुग्णाला सरळ पाठीवर झोपवा आणि उशी त्यांच्या डोक्याखाली ठेवा. पातळ चादर काढून ती डर्टी लिनेन बॉक्समध्ये टाका. आता टॉप शीट घ्या. टॉप शीटचे रुग्णाच्या पायाजवळचे दोन्ही कोपरे 45 अंशाच्या कोनात दुमडून गादीखाली खोचा. वरच्या बाजूने टॉप शीट खेचू नका. टॉप शीटवर ब्लँकेट अंथरा. ब्लँकेटही टॉप शीट प्रमाणेच पायाजवळ दोन्ही बाजूंनी 45 अंशाच्या कोनात दुमडून गादीखाली खोचा. हे करताना रुग्णाला त्यांच्या पायाची हालचाल करता येईल असे सैल ठेवा. नंतर टॉप शीटचा वरचा मोकळा भाग ब्लँकेट सोबत व्यवस्थित दुमडा, जेणेकरून रुग्णाला अधिक आराम मिळू शकेल. बिछाण्यावर कोणत्याही प्रकारच्या सुरकुत्या नसल्याची खात्री करून घ्या. ही प्रक्रिया झाल्यानंतर हँडग्लोव्ज काढा आणि हात स्वच्छ धुवा. प्रक्रिया केल्याची नोंद करा. रुग्णाच्या प्रकृतीत काही बदल आढळल्यास लगेच वरिष्ठांना कळवा. बेड तयार करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. बेड मेकिंग करण्यापूर्वी आणि नंतर हात नीट स्वच्छ धुवा. बेडची तयारी करताना लागणारे सर्व साहित्य योग्य क्रमाने लावून ठेवा. बेडवरील जुनी बॉटम शीट ओढून काढू नका. जर रुग्ण उठू शकत असेल तर त्याला बेडवरून उठून खुर्चीवर बसायला सांगा आणि नंतर बेड लावून घ्या. गादीखाली बॉटम शीट खोचताना तळहाताचा वापर करा. रुग्ण कॉटवर असल्यास त्याची खूप जास्त हालचाल करू नका. बॉटम शीट, टॉप शीट आणि ब्लँकेट 45 अंश कोनात फोल्ड करा. बेड तयार करणे ही रुग्णाच्या आराम व आरोग्याच्या दृष्टीने एक महत्वाची प्रक्रिया आहे. ती योग्य पद्धतीने करणे महत्वाचे आहे.